मुंबईमध्ये कोकण उद्योग परिषदेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। यावेळेला कोकणच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर असून कोकणाला चांगले दिवस येत असतील तर निधीची व्यवस्था करण्याचं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। तर कोकणचा शाश्वत विकास करणं गरजेचं असल्याचं मत झी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी व्यक्त केलंय। कोकण भूमी प्रतिष्ठान, ग्लोबल कोकण आणि समृद्ध मराठी चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं नियोजन कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक संजय यादवराव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। कोकणातलं मराठी भाषेकडनं फंडिंग उभं करून ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून डायरेक्ट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांवर जे कुठे सभागृह विरहित चर्चा होते ते म्हणजे नाक्यात कोकणाच्या, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे। बरी चर्चा करूया ना, पण ही चर्चा करताना उद्या येणाऱ्या कंपनीमध्ये माझी मुलं किती नोकरीला लागणार आहेत। एखादा जर खोटा विरोध करत असेल तर त्याला आपण कसं पटवूया की बाबा हा नाही, हा चांगला प्रकल्प आहे, हा जर प्रकल्प गेला तर कोकणावर अन्याय होईल, माझ्या तालुक्यावर अन्याय होईल, माझ्या गावावर अन्याय होईल, ही चर्चा आपल्याकडे होतच नाही। त्याच्यामुळे आपण कुठेतरी काही आदर्श निर्माण केले, जे झालेले आहेत ते घेतले पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या ऊसाचा प्रश्न येतो तर सगळे आमदार पक्ष बाजूला ठेवून एकत्र असतात। आमचा आंब्याचा प्रश्न येतो किंवा भरत शेठ जर बोलत असेल तर मी म्हणणार भरत शेठची गंमत कशी सभागृहात होते बघा, म्हणून मी काय बोलणार नाही। तर हे पहिलं थांबवलं पाहिजे। आपल्यातली जी चढाओढ आहे ही अतिशय विकासाच्या कामांसाठी हेल्दी चढाओढ असली पाहिजे। कोकणाचा विकास बद्दल म्हणजे फार परत काय की ते पालनं परत लावणार नाही, पण एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दल माझं म्हणणं होतं की शाश्वत विकास कोकणचा करणं गरजेचं आहे। आणि मी एक कॉन्सेप्ट जे आपण म्हणतो की इक्वल संधीपेक्षा इक्वल डेव्हलपमेंटपेक्षा इक्विटेबल डेव्हलपमेंट कोकणाची असावी। समान तिथे डेव्हलपमेंट सगळ्याकडे होऊ शकत नाही, त्यापेक्षा चांगली एक न्यायसंगत असं विकासाचं धोरण सरकारचं असावं। या वर्षीचा ग्लोबल कोकण हा खूप भव्य स्वरूपात आणि खऱ्या अर्थाने कोकणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा हा असेल आणि त्याचा शुभारंभ आम्ही आजच्या या परिषदेमध्ये केलेला आहे।